त्यांची जी म्हणजे जनतेनं एक टीम निवडली आहे, एक संघ जनतेनं निवडला आहे, त्यामध्ये विरोधी पक्ष नेते आहेत कॅप्टन म्हणून. पण जनतेनं काही लोकांना कट्ट्यावर बसवलंय 12वा खेळाडू म्हणून. ते 12वे 13वे 14वे खेळाडू जे आहेत ते यांचा संघ चालायला लागला. म्हणजे बाउंड्री लाईनला उभा राहिला, एक प्लेअर इकडे लाव, तो प्लेअर तिकडे लाव, बॉलिंग त्याला दे, बॅटिंग त्याला दे. मला त्या प्लेअरना सांगायचं आहे, तुम्हाला जनतेनं थोडं दिवस विश्रांतीसाठी आत बसवले घरामध्ये. त्यांना विनंती आहे त्यांनी घरात बसावं. आणि उदयसिंग पाटलांना कॅप्टन केले जनतेनं. त्यांनी स्वतःचं डोकं चालवावं आणि स्वतःच्या डोकं चालवून म्हणजे स्वतःचे जे काय त्यांनी विचार त्यांनी मांडावे. आता त्यांच्याकडं मुद्दे कुठले राहिलेले नाही, म्हणजे विकासाचे मुद्दे. पहिला त्याने विकासाच्या नावावर आपल्याला नावं ठेवते, आता ते बंद केले. त्यांना कळालं विकास चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे आता त्यांनी काय करायला, बाहेरच्या खेळाडूंचं त्यांनी ऐकायला लागल्या. त्यामुळे बाहेरचं कोणाचं तुम्ही ऐकू नका, स्वतःचं तुमचं डोकं चालवा. आणि प्रशासनाच्या म्हणजे आमच्यामध्ये त्यांचा जे प्रयत्न चालू आहे, म्हणजे यांच्यामध्ये काय तर फिसकट व्हायचं, तसं फिसकटणार नाही. प्रशासनाने आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायला लागलोय आणि प्रशासनाला चांगलं काम करायला लावायची जबाबदारी ही आमची आहे. आणि लोकांना चांगलं वाटल आणि लोकांना